मराठवाडा नेता इथं आहे, माझी गाडी माझा नेता इथं आहे, असं. तेव्हा आता केशवराज महाराज यांनी तर सगळ्यांचाच मार्ग सुकर केलेला आहे. ते आमच्या बरोबरच आहे पहिल्यापासून. म्हणजे त्यांनी लोकसभेलाच सांगितलं की मी तुमच्या बरोबर आहे, आणि ते कायमच. ते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे मित्र, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचे मित्र. नमस्कार. आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर सादर करीत आहे आपल्या यूट्यूबवर माझी गाडी माझा नेता. माझी गाडी माझा नेता, नेत्यांचे अंतर्मन उलगडणारा कार्यक्रम. चला राजकीय नेत्यांनो, आपल्या कार्यकर्त्यांना बोलकं करा, संपर्क करा. रत्नाकर औसेकर 98 90 39 87 88 ला संपर्क करा. माझी गाडी माझा नेता. माझी गाडी माझा नेता मध्ये गेल्या 6 महिन्यापासून मी आमच्या मुईज भाईला म्हणतोय, मुईज भाई आओ गाडी में, आओ मेरे गाडी में बैठो. आज तो दिवस उजळला. मुईज भाई आज आपल्या गाडीत येत आहेत. माझी गाडी माझा नेता मध्ये मी मुईज भाई शेख, लातूर शहरातले अमित देशमुखांचे खंदे समर्थक मुईजभाई शेखशी आपल्याला चर्चा करायची. काय होणार लातूरच्या राजकारणात, काय घडणार लातूरला, कोण होणार विजयी, जाणून घेऊया मुईजभाई शेखच्या माध्यमातून. तर मुईजभाईंना सन्मानानं मी माझ्या गाडीत बोलवतोय, बसवतोय. आपण त्यांचं स्वागत करूया आणि चर्चा करूया मुईजभाईशी. या मुईजभाई, बसा आमच्या गाडीत. तर मित्रांनो, चला आता हे लातूरचं राजकारण कोणत्या दिशेला चाललंय. लातूरमध्ये बदल होणार का, लातूरमध्ये परिवर्तन होणार का, का लातूरमधून पुन्हा अमित देशमुख विजय होणार, काय आहे राजकीय फंडा, जाणून घेऊया मुईजभाई शेख कडून. मग चला उशीर कशाला करायला. नमस्कार. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो, आज आम्ही निमंत्रित केलेले आहे काँग्रेसचे धडाडीचे नेते आणि अमित देशमुखांचे खंदे समर्थक मुईजभाई शेख, की ज्यांच्या वडिलांना सुद्धा काँग्रेसचा वारसा आहे, की ज्यांचे वडील शिवराज पाटील चाकूरकरांचे खास होते. बरोबर आहे मुईजभाई. असे हे मुईजभाई शेख यांना आम्ही स्पेशल निमंत्रित केलेलं आहे आज माझी गाडी माझा नेता या कार्यक्रमात. आणि मुईजभाईंचं एक आहे, एकदा झेंडा खांद्यावर घेतला की पुन्हा दुसऱ्या पक्षाचा नाही. मुईजभाईंनी आयुष्यात कधी पक्ष बदलला नाही, नाहीतर इतर लोक कपडे बदलल्यासारखे पार्ट्या बदलतात, तसं मुईजभाईंनी आयुष्यात कधी केले नाही. पण आता जाणून घेऊया मुईजभाई, 5 मिनिटात आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा, जे महाराष्ट्रात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, दिल्ली, नोएडा, नेदरलँडपर्यंत आपला कार्यक्रम लोक आवर्जूनपणे पाहतात. तर मुईजभाई कौन है, मुईजभाई क्या शख्सियत है, तो जानने चाहिए मुईजभाई के मुंह से. एक 5 मिनिट वेळ. मुईजभाई, तुमचा प्रवास आतापासून आजपर्यंतचा मुईजभाईचा एक 5 मिनिटात आमच्या प्रेक्षकांना. आवाज खणखणीत करा, मुईजभाईचा आवाज आहे. मी मुईज शेख, सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा सरचिटणीस तथा मी एक राष्ट्रीय खेळाडू आहे. महाराष्ट्राचा क्रीडा क्षेत्रातला सर्वात उंचीचा पुरस्कार प्राप्ती आहे, शिवछत्रपती पुरस्कार. त्या पुरस्काराचं नाव शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार. मला या पुरस्काराने महाराष्ट्र शासनाने सन्मानित केलेला आहे. मिळाला मुईजभाई पुरस्कार. गव्हर्नर, त्या तत्कालीन गव्हर्नर जमीर साहेब यांच्या हस्ते ती महाराष्ट्र शासनाचा एक प्रोटोकॉल आहे की शिवछत्रपती पुरस्कार हे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या. त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होते? अशोक चव्हाण साहेब. हां, त्यामुळे मी खेळाडू जास्त आणि राजकारणी कमी असं म्हणले तरी चालेल, कारण काय मला खेळामुळे राजकारणामध्ये खेळाडू वृत्तीनं लोकांबरोबर मला राहता आलं. मी कधीही राजकारणी आहे, मी या पदावर आहे,
माझ्या डोक्यात कधीच शिरू दिली नाही. मी सर्वसामान्य लोकांसोबत आपलं एक बंधुभाव प्रेम या 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 गोष्टीनं मी सातत्याने लातूरमध्ये राजकारण केलेलं आहे. आणि मला दिलीपरावजी देशमुख साहेबांचा सहवास मिळाला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला अनेक गोष्टी शिकता आल्या. ते माझे राजकीय गुरु आहेत. आम्ही तर खेळाडूच होतो राजकारणात. त्यांच्यामुळे आम्ही 1980ला राजकारणामध्ये दिलीपराव देशमुख साहेबांमुळे आम्ही राजकारणात आलो. आणि विलासराव देशमुख साहेबांच्या पहिल्या निवडणुकीपासून आजपर्यंत देशमुख कुटुंबियाचं मी एक निष्ठ कार्यकर्ता एक निष्ठ कार्यकर्ता आहे. सातत्याने जी जी जबाबदारी पक्षाने माझ्यावर दिली, नेत्याने माझ्यावर दिली, ती प्रामाणिकपणे पार करण्याची मी या ठिकाणी काम केलेलं आहे. गेली 10 वर्ष मी या ठिकाणी लातूर शहर जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष होतो, उपाध्यक्ष होतो. अनेक नगर परिषदमध्ये सुद्धा आपण दोन वेळेस उपाध्यक्ष होतो. जेव्हा राज्याचे मुख्यमंत्रीपद आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांकडे होतं त्यावेळेस मी लातूर नगरपालिकेचा उपनगराध्यक्ष होतो. आणि मला अभिमान वाटतो त्या काळामध्ये एक लातूरच्या विकासाचा स्वर्ण काळ होता. आम्ही जी मागणी केली आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांनी लातूरकरांसाठी 9 वर्ष मोहितभाई मंतरलेले होते लातूरला. जे नवं यावं ते लातूरला हवं असं विलासरावजी काय म्हणायचे. मोहितभाई मला आठवते आपली पहिली भेट ज्यावेळेस 93ला भूकंप झाला आणि विलासरावजीकडे तुम्ही मला घेऊन गेला होतात की आवसेकर चला विलासरावजीचं रेकॉर्डिंग करायचं आहे. कारण भूकंपांचं पहिलं रेकॉर्डिंग मी केलं. मी त्याला मान्य सन्मान इथे एक म्हणजे हे ते कर्तव्य होतं म्हणून मी केलं. पण त्याचं पुढे फार मोठं भांडवल झालं आणि ती कॅसेट अमेरिकेला गेली. तिथून आर्थिक मदत गाड्याच्या गाड्या विमानाची विमानं गिल्लारीच्या दिशेने यायला लागली. त्या भूकंपापासून आमची मोहितभाईची भेट झाली आणि विलासरावजींचा माझा जवळचा परिचय मोहितभाईंनी करून दिला. मोहितभाई असा हा दिलदार नेता. आमच्या विलासरावची एखादी आठवण तुमच्याकडे आहे का याची खास की जी तुमच्या हृदयात अजूनही पेरली ठेवलेली? विलासराव देशमुख साहेबांची किती आठवणी सांगावं. एवढं प्रेम करणारा नेता आजपर्यंत महाराष्ट्रात झाला नाही आणि पुढेही होणार नाही. कार्यकर्ता कुठं चुकलं, कार्यकर्त्याच्या हातातून कुठे चूक झाली त्याची पोटात घालणारा नेता होता. कार्यकर्त्याला रागविणारा नेता नव्हता. आणि त्याचं आजकालच्या कार्यकर्त्याचा अपमान कधी केलं नाही. नेवर कार्यकर्त्याचा मान सन्मान वाढवण्याचं काम सातत्याने पत्रकारांना सन्मान देत होते. 100% अनुभव सांगतो आम्ही. 100% महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी यांच्याबरोबर त्यांनी आमचा परिचय. ही माझ्या लातूरचा नगरपालिका उपनगराध्यक्ष आहे. पोलीस कमिशनर बरोबर बैठकीमध्ये मोहितभाई आपुठो हे माझा लातूरचा उपनगराध्यक्ष आहे. असं मान सन्मान कार्यकर्त्याचा माझा लातूरचा म्हणून त्यांना एक विशेष आनंद असायचा. लातूरच्या नावावर कॉम्प्रोमाइज नसते. जे जे नवं ते लातूरला हवं. लातूर बद्दल विलासराव कॉम्प्रोमाइजच नेवर लातूर म्हणलं की जीव की प्राण. येस, एवढं लातूरचं प्रेम होतं. एकदा तुमच्या समोर आठवतंय का तुम्हाला मोहितभाई एका ड्रायव्हरचा फोन आला की साहेब माझी काळी पिवळी पकड. काय किस्सा काय तो? ती म्हणजे विदर्भातली गोष्ट आहे. एका टॅक्सी चालकाला ट्रॅफिक इन्स्पेक्टरने त्या ठिकाणी त्याला पकडलं आणि त्याच्यामध्ये 25 प्रवासी होते. तर एक गंमत सांगतो त्यांची. 25% तात्काळ साहेबांचा नंबर होता. शेवटी 25,000 ती त्याच्या लक्षात होता आणि बाकीचा नंबर ओपन नंबर डायरेक्ट फोन केला. त्यावेळेस साहेब अमेरिकेमध्ये होते आणि त्याने म्हणलं की साहेब असं माझी गाडी धरली आणि मला सोडणं झालंय. तर त्याला म्हटलं की आता मुख्यमंत्रीचं बोलल्यावर माझी काय खरं नाही असं त्या अधिकाऱ्याला वाटलं. तर अधिकाऱ्याने म्हणलं साहेब मी त्याला धरलो नाही. त्यांना गाडीची 25 माणसं बसवले आणि ती 25 माणसं काढून पुन्हा 25 माणसं कसं बसवलंय याचं कौतुक करण्यासाठी मी त्याची गाडी धरली. आणि त्याला मी शाबासकी म्हणून 1,000 रुपये बक्षीस दिली की या छोट्याशा गाडीमध्ये 25 प्रवासी कसं बसून तो गाडी तू म्हणून साहेब बी हसले आणि त्या कार्यकर्त्याचं काम बी झालं. असा दिलदार माणूस तळातला गोरगरीब माणूस साहेबाला बोलत होता. 100%. मोहितभाई आता हे झालं साहेब विलासराव देशमुख परिवार सगळ्या गोष्टी. मुद्द्याला हात घालूया. लातूरचं राजकारण आपलं सुद्धा दैवत शिवराज पाटील चाकूरकर आहेत. तुमच्या वडिलांवर विशेष प्रेम होतं. काय बरं तुमच्या वडिलांचे शिवराज पाटलांचे काय संबंध होते? सर्वप्रथम शिवराज पाटील साहेब जेव्हा राजकारणात
आले त्यावेळेस उस्मानपुरा हां म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही राहतो हां त्या ठिकाणी त्यांची नगरपालिकेची निवडणूक सुरुवात झाली. ची सुरुवात हां. आमच्या गल्लीतून झाली आणि त्यावेळेस माझे वडील वकील होते हां. आणि शिवराज पाटील साहेब देखील वकील होते. मैत्री असेल. मैत्री एकदम चांगली मैत्री होती. हां. आणि तुम्हाला अभिमानानं सांगतो की लातूरमध्ये जातपात न मानणारा वर्ग फार मोठा आहे. हां. या ठिकाणी उस्मानपुरामध्ये हां. इतर समाजाची संख्या बोटावर मोजणी इतकी होती आणि मुस्लिम समाजाची संख्या बहुसंख्य मुस्लिम याच्यामध्ये होतं. त्यावेळेस जातपात काय माणूस आणि आपल्यासाठी काय करतो ही विचार करून मतदान करणारे माणसं होते. म्हणून उस्मानपुरामध्ये पहिल्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी आदरणीय शिवराज पाटील बहुमताने निवडून आले आणि नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाले. तिथून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. मग ते आमदार झाले, खासदार झाले, केंद्रामध्ये गृहमंत्री झाले, राज्यात मंत्री झाले, लोकसभेचे सभापती झाले, राज्यामध्ये सभापती झाले. असे अनेक पदं काँग्रेस पक्षाने त्यांना देऊन लातूरचा मान सन्मान वाढवण्यामध्ये आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा मोठा वाटा आहे. आज आम्हाला अभिमान वाटतो की पाटील साहेब असतील, आज बी पाटील साहेब काँग्रेसचे आहेत. हो त्यांनी अजून एकदा असं जाहीरपणे काही बोललेलं नाही. काही सांगितलं मी कुठल्याच पक्षाचा प्रचार करणार नाही. पक्षाचं पण त्यांचं मत अमित देशमुखांना आहे एवढी गोष्ट आहे. हा काँग्रेस पक्षाचे असल्यामुळे त्यांनी अमित देशमुखांना या ठिकाणी आशीर्वाद असं दिला. तुम्हाला खात्री वाटते? 100%. हा. पाटील साहेबाचा शब्द म्हणजे खोटा असू शकत नाही. हा हा पाटील साहेबांनी आयुष्यामध्ये कधी खोटं बोललं नाही, नाही. कधी कोणाचं मन दुखवलेलं एक नाही. राष्ट्रीय राजकारणातला संत. त्यांची उंची फार मोठी आहे. त्यांच्या आपल्यासारख्या उंचीवर आपण जाऊ शकत जाऊ शकत नाही. फक्त एक आहे की त्याला बघितल्यानंतर माझ्या घरचा मेंबर आहे असं आम्हाला वाटतंय. आणि ते खरोखरच निवडणुकीला आले की सर्वप्रथम आमच्या घरी यायचं, आमच्या वडिलांना भेटायचं, आमच्या आजोबाला भेटायचं आणि जिव्हाळ्याचे संबंध. आणि आजपर्यंत जातील आमचे तर मर्जीच तोपर्यंत जातील. बरोबर. पाटील साहेबाबद्दल आम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही. मग आता त्यांच्या सुनबाईच निवडणूक आपण मुद्द्याला हात घालूया. आता निवडणुकीला उभा टाकल्यात अमित देशमुखांच्या विरोधात. काय वाटतं तुम्हाला ह्या फिलिंग बद्दल? काय वाटतं हे हुश का झालं असं? आपण या ठिकाणी प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार संविधानाने घटनेने दिलेला आहे. जनतेनं आपलं आपलं या ठिकाणी काम करावं. आपले संबंध पहिले चांगले होते तसेच पुढे बी राहतावं. कुणी कुणावर हार जीत ही होत कोणतरी एक जिंकणार आहे, कोणतरी एक हारणार आहे 100%. त्यामुळे निर्णय कोणी घेऊन आणि एक कौटुंबिक संबंध राहिलेला आहे, त्याच्यातला दुरावा होऊ नये. आणि उद्या पुन्हा निवडणूक संपल्यावर समोर जर भेट झाली तर नमस्कार चमत्कार पहिल्यासारखं वातावरण प्रेम राव. फक्त ही आपण 15-20 दिवस सुट्टीवर गेलो असं समजायचं. पुन्हा तीच संबंध कायम देशमुख कुटुंबी लागतील आणि पाटील कुटुंबी लागतील. एवढा तुम्हाला विश्वास? 100% आहे. म्हणजे काँग्रेस कार्यकर्ता म्हणून तुम्हाला एक जाणीवपूर्वक विश्वास आहे? 100%. मोहितभाई, अर्चनाताई जाहीर सभेत आरोप करतायत की 15 वर्षात अमित देशमुखांनी काय केलं. तुम्हाला काय माहिती अमित देशमुखांनी काय केलं 15 वर्षात? अमित देशमुखांनी जे 15 वर्षात काम केलं ना, ज्यावेळेस त्यांना पहिल्यांदा मंत्रीपद मिळालं राज्यमंत्री, त्या राज्यमंत्री फक्त ते 100 दिवसाचे होते. त्या 100 दिवसाच्या राज्यमंत्री म्हणजे इथं कलेक्टर ऑफिसमध्ये नियोजन विभाग आहे, जे आमदाराचं आणि मंत्रीचं या ठिकाणी बजेट येते ती जाऊन परवा किती कोटीचं बजेट त्यांनी आणले होते. त्यानंतर त्यांच्यावर काय बोलायचं बोलावं. कारण काय त्यावेळेस जवळपास 700 ते 800 कोटी रुपये आणलेले आहे. ते रेकॉर्ड आहे. ते खोटं असेल रेकॉर्डच बोलतात. 100 दिवसात 700 कोटीच्या वर लातूरसाठी आणलेलं आहे. त्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी अनेक विकासाची कामे केलेली आहेत. रस्ते असतील, सिमेंट काँक्रीटचे रस्ते असतील, ड्रेनेजची सिस्टीमचे कामं असतील, पाण्याचा प्रश्न असेल, या ठिकाणी अल्पसंख्याक म्हणावं रेल्वेनं पाणी आणावं लागलं नाही त्याच्यावर बोलतो ना. या ठिकाणी अल्पसंख्याक समाजासाठी केंद्र शासनाचा आणि महाराष्ट्र शासनाची जी योजना होती ती वसतिगृह, मुलींची वसतिगृहाचं
लातूरमध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त हिंगोली आणि लातूर दोनच ठिकाणी या ठिकाणी ती हॉस्टेल सुरू झालेली आहेत आणि आपलं क्रीडा संकुलच्या समोर पॉलिटेक्निकलच्या हॉस्टेलच्या बाजूला ते हॉस्टेल या ठिकाणी प्रिस्टेज लावून ती जागा उपलब्ध होत नव्हती. त्यावेळेस ते मंत्री आरोग्य मंत्री त्यांना रिक्वेस्ट करून नियम बाजूला सारून या ठिकाणी लातूरला पाहिजे त्यांनी सुरुवात केली. आज मुलीच्या ठिकाणी नाहीतर मुलीला या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी बाहेरच्या मुली महाराष्ट्राच्या मुलीला या ठिकाणी ऍडमिशन घेता यावं ही भावना होती. शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही जी जी मागणी केलेली आहे तिची पूर्ण करणं. बजेट येऊन पडलेलं आहे. जागेची अडचण लातूरमध्ये आहे आणि जागेची अडचणमध्ये कुठेही तरतूद अशी नाही की ती खरेदी करा. त्याच्यामध्ये काही प्रोजेक्ट या ठिकाणी थांबलेले आहेत आणि आताच म्हणायचं असेल तर पटेल चौकामध्ये जुना नगरपालिकेचा दवाखाना ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी विलासराव देशमुख मदर अँड चिल्ड्रन ही एक 100 खाटाचा दवाखाना या ठिकाणी त्याचं काम सुरू आहे. असे अनेक कामं मी त्या विभागीय क्रीडा संकुलचं भूमिपूजन झालेलं आहे. परंतु त्या ठिकाणीची जागा म्हणजे योग्य होत नाही. त्यासाठी ते प्रयत्न करत झाले आणि त्याचा प्रयत्नाचा एक भाग म्हणजे आपण विमानतळाला जाताना डाव्या हाताला फॉरेस्टची लँड आहे 50 एकर. तर विभागीय क्रीडा संकुलात जवळपास 50 एकर जागा लागते. ती आहे ती शासनाकडे त्यांनी प्रयत्न करत आहे. सहजासहजी एखादी विभागाची जागा दुसऱ्या विभागाला हस्तांतर करताना अनेक अडचणीला तोंड द्यावं लागतं. ती जागा उपलब्ध करून दिली नंतर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचा क्रीडा संकुल उभा राहील आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक सुद्धा खेळ लातूरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं आपण घेऊ शकतो. येस, कारण काय ही लातूर ही क्रीडा क्षेत्रातलं एक जागृत जिल्हा आहे. या ठिकाणी आम्ही हरिश्चंद्र बिराज असतील, काका पवार असतील, अर्जुन लावाली आणि ऑलिम्पियन असे अनेक दर्जेदार खेळाडू या मातीतून तयार झालेले आहे आणि त्याला सामान्याचं काम आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी या ठिकाणी केलं. हरिश्चंद्र बिराजदार असो किंवा काका पवार असो पुण्यामध्ये त्यांना जागा उपलब्ध करून त्यांना कोचिंग सेंटर केलं. म्हणून ही देशमुख परिवार कला, क्रीडा, शिक्षण अनेक विकासाच्या कामासाठी. पाण्याचा विषय पण महत्वाचा मुईजबा असे की लांबुटीहून पाणी आणायचं आलं का पाणी म्हणून संभाजीरावने परवा विचारलं. न तोट्या चालू करून ठेवा पण लोक म्हणजे तोट्या गंजल्या पण पाणी आलं नाही आणि रेल्वेनं पाणी आणावं लागलं. ही जी लातूर आज पावसाळ्यात सुद्धा 8-8 दिवसाला पाणी येते हे अपयश नाही का? भाजपला अशी जबाबदारी त्याला झटकता येणार नाही. भाजपला हे कार्यक्रमच भाजपचा आहे. लिंबूतून पाणी का आणलं नाही ते टेक्निकल गोष्टी त्या टेक्निकल माणसाला विचारावं. असं उंचीचा आणि खालीचा वॉटर फ्लो येत नाही. अनेक प्रयत्न केले. प्रयत्न करायला काय अर्थ नाही का? आम्ही प्रयत्न तर केले. तुम्ही काय करू? मी जिल्हाध्यक्ष असताना फडणवीस साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलं आदरणीय अमित भाई देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण नगरसेवकांनी की आम्हाला या ठिकाणी पाण्याचा त्रास होतो आणि पाण्याचा या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून द्यावं. त्या ठिकाणी म्हणजे माझा शब्द आहे येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला उजनीचं पाणी देतो. आम्ही फडणवीस बोलले होते का उजनीत पाणी? माझ्याकडे पेपर आहे आणि मी खोटं बोललो तर माझ्यावर केस करायची. त्यांनी बोललेले त्यांनी माझ्याकडे पेपरला पाणी न मिळायला फडणवीस जबाबदार 100%. मुख्यमंत्रीकडे असतो ना जितकं बजेट लागेल आम्ही मागणी करणार होतो. आमदार म्हणून त्यांनी आपली जबाबदारी पूर्ण केली. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून काय तुम्हाला जाणून बुजून लातूर येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीच्या समोर काहीतरी राजकीय स्टंट करायचं होतं म्हणून अडवलं. 25 लाख लिटर पाणी आणून तुम्ही लातूरकरांना वाटलो ह्याची चर्चा करता आणि विलासराव देशमुख फाउंडेशनच्या माध्यमातून आमचे कार्यकर्ते नेते घरोघरी जाऊन आपल्या हातात पाईप घेऊन 200-200 लिटर पाणी दिलं. काँग्रेसच्या लोकांनी दिलं. अमित दयाच्या नेतृत्वाखाली लातूरकरांना पाणी. लातूरचा भौगोलिकदृष्ट्या नाही अडचण काय आहे की लातूरमध्ये एक मोठा डॅम नाही. भौगोलिकदृष्ट्या या ठिकाणी डॅम होऊ शकत नाही आणि लातूरला जे पाणी आणलं ते काँग्रेसनंच आणलं 70 किलोमीटर लांबून. आज ज्या ठिकाणी पाणी लातूरला येतं ते काँग्रेसनं आणलेलं पाणी आहे. तुम्ही पाण्याचं राजकारण करू नये कारण का दर 3 वर्षाला एक सायकल येते. 3 वर्ष पाणी चांगलं पडतं, 1 वर्ष थोडं त्याचं दुष्काळ होतं. ह्या परिस्थितीतून आम्हाला नैसर्गिक अडचण आहे त्याच्यामुळे थोडी अडचण आहे. आणि दुसरं असतं ज्या ठिकाणी पैठणचा डॅम आहे जायकवाडी डॅम
की औरंगाबाद छत्रपती शिवाजीनगर या ठिकाणी 8 ते 15 दिवसाला पाणी येतं, पण लातूरला एवढ्या प्राप्त परिस्थितीमध्ये सुद्धा या ठिकाणी 4 दिवसाला पाणी येतं. आता निवडणुकीमुळे सोडायला लागले. नाही ना, निवडणुकीचा संबंध नाही. आता आमची कुठली बाडी नाही, 2.5 वर्ष झालं कुठली निवडणूक नाही, त्याच्यामुळे आम्ही राजकीय त्याचा फायदा उचलणार. आणि देशमुख कुटुंबाने आपल्या राजकीय फायद्यासाठी लातूरकरांना कधी भेटीत झालेलं नाही. हा, जेवढ्यासाठी लातूर अनेक गोष्टी न मागता या ठिकाणी मिळालेल्या. रेल्वेला कोणी आंदोलन केलं लातूरला रेल्वे आणा म्हणून, लातूरला मेडिकल कायदे पाहिजे म्हणून कोणी आंदोलन केलं का, लातूरला विभागीय आयुक्ताला या म्हणाले नाही लातूरला आलं असं काय सांगितलं, जागा उपलब्ध की म्हणे आमदार जागा सुद्धा उपलब्ध करू शकत नाही मेडिकल कॉलेज. बघा, शेतकी ह्याच्यामध्ये मी काय म्हणलो तुम्हाला, कुणी दाखवावं, चॅलेंज माझ्या समोर येऊन बसावं. एखाद्या विभागाची जागा दुसऱ्या विभागाला देताना अनेक गोष्टीचा या ठिकाणी अडचण होतं, सहजासहजी देता येत नाही. या ठिकाणी आम्ही जी शाजीखाना लाल गोडाऊन या ठिकाणी बांधलेला आहे, त्याला मला आणि मी त्यावेळेस उपाध्यक्ष होतो आणि तो माझा वार्ड होता ज्या ठिकाणी शाजीखाना लाल गोडाऊन. बरोबर. त्या ठिकाणी जागा घेण्यासाठी आम्ही दरदर भटकत होतो. मुख्यमंत्री साहेब असताना सुद्धा लाल गोडाऊनला अमित भाईने म्हटलं लाल महल करू, त्यांचं स्वप्न होतं आणि बाजूची जागा बी घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला, पण ती जागा मिळाली. मुळीच शादीखान्याचं श्रेय तर संभाजीराव स्वतःकडे घेत आहेत. ती शादीखाना बंद असलेलं त्याचं नेहमी बंदाचं श्रेय त्यांनी घेतात, आम्ही चालूचं श्रेय घेतो. आमचं शादीखाना लाल गोडाऊनला पाडलं सगळं संभाजीराव. 100% पालकमंत्री असताना लातूरकरांना तुम्ही गुप्त जाऊन विचारायचं, व्यापाऱ्यांना विचारायचं, काय व्यथा आहे लातूरच्या, विचारायचं त्यांना काय त्रास झालं. लातूरमध्ये कधी संस्कृती नव्हती, ती रुजवण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला. कधी केंद्राला कुलप का लावले, वाळू माफिया का त्यावेळेस म्हणजे काय म्हणतात त्याला पोचलं गेलं. ही लातूरकरांना खडी मशीन केंद्रावर आपण जाऊन विचारा, मी बोलण्यापेक्षा ती उत्तर देतील. लातूरची जी चांगली संस्कृती या ठिकाणी संभाजीराव पालकमंत्री असं लातूरचं वातावरण बिघडलं असं मला म्हणायचं. साधा मानून म्हणून मी तर थोडा बरोबर, तुम्ही तर पदाधिकारी आहेत. ह्यांनी विकासाच्या जोरावर ह्यांचं खालचं बी असेल आणि पंतप्रधान पसरत असेल, विकासावर मतदान मागितलेलं मला दाखवा. आम्ही विकास केला ह्याच्यावर आम्हाला मतदान मागवा. त्यांना एवढंच नोटबंदी आणि जीएसटीचं आहे ना, पंतप्रधानांनी नोटबंदी आणि जीएसटीवर मतं मागावं. जी मिळून आम्ही शिक्षेला पात्र मागू शकत नाही. असं एक आणि एक असे धोरण घेतले की ज्यामुळे अर्थकारण असेल, विकासाला खीळ घालण्याचं काम असेल आणि अडाणी अंबानीला पोचणारा सरकार आहे. उठले की सुटले दोनच काम. कधी अमित शहाने कधी विकासावर बोललं का? 370 मुसलमानाला असं करेन, त्याला तसं करेन. अहो, देश ह्याच्यावर चालत नाही. उद्या देशाची आमची भावी पिढी आहे ना, युवक, त्यांच्यासमोर अंधार आहे. आपल्या लातूरमध्ये राष्ट्रीय एकात्म तसं जातीयवाद नाही आपल्या लातूर. कारण मी ब्राह्मण गल्लीत, मी ब्राह्मण, पण आम्ही तिथल्या सुरसावली दर्ग्याला आमचा नैवेद्य असतो. आमची सुरसावली दर्ग्याला आमच्याकडून एक वंदन असतं. म्हणजे मुलाची मुंज जर झाली तर आमच्या परिवारातला लहान मुलाला आम्ही दर्शनाला देता नेतो. म्हणजे ही राष्ट्रीय एकात्म ह्याचा श्रेय काँग्रेस पक्षाला जातो. या ठिकाणी विलासराव देशमुख 100% याचं श्रेय अमितला जातं. 100%. कारण काय, तुम्ही समजून घ्या, बाबरी मस्जिदचं या ठिकाणी डिमॉलिशन नंतर लातूरमध्ये पूर्ण देशामध्ये दंगल झाली. लातूरमध्ये दंगल एक दगड नाही. त्यावेळेस मी बी उपाध्यक्ष होतो. मला म्हणलं साहेब, मला साहेबाचा फोन आला, काही काळजी करणार नाही, आपल्या सर्व लोकांना काही त्रास होणार नाही, लातूरला गालबोट नाही लागलं, बिलकुल नाही. आणि त्यांनी एसपी ला सांगितलं, जर लातूरमध्ये काही झालं मी तुला सोडणार नाही, तुला बदली करून टाकेल. या ठिकाणी अधिकारी आणताना सर्वात चांगला भ्रष्ट नसलेला, म्हणजे लातूरच्या विकासामध्ये त्याचा जास्त उत्साह असलेला असेच अधिकारी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी लातूरला आणले. त्याच्यामुळे लातूरमध्ये एक जी वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे व्यापार वाढलं, सहकार क्षेत्र वाढलं, शैक्षणिक क्षेत्र वाढलं. लातूरमध्ये येऊन लोक या ठिकाणी व्यापार त्याला तर कॉम्प्रोमाइजच नव्हतं. विलासराव एकदा त्यांच्यावर आरोप केले. का तुम्हाला यासर काकाची मुलगी पहिली आली तर म्हणले विलासरावनी वशील लावला. मग पुन्हा दरवर्षी मुली पहिल्या आल्या, मुलं पहिल्या आली.
मग मात्र विलासरावला सरकार म्हणजे महाराष्ट्रानं मानलं हे खरंच लातूर शैक्षणिक पॅटर्न. त्यावेळेस काय म्हणलं होतं साहेबांना आठवतं का? मी राजकीय माणूस आहे, माझ्यावर टीका करा, पण ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करून ज्या शिक्षकांनी रात्रंदिवस मेहनत करून या ठिकाणी लातूरमध्ये नाव लौकिक केलंय त्यांच्यावर अन्याय आणि अपमान करत असा मी सहन करणार नाही असा दिलदार नेता आदरणीय विलासराव देशमुख होतो. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून अमित देशमुख या ठिकाणी त्यांना संधी मिळू द्या. हो, हे काय झालं, 15 वर्ष संधी आहेच ना. मला सांगा तुम्ही आमदाराची मर्यादा आणि मंत्र्याची मर्यादा. अजूनही भैयाला भेटायला आमच्यासारख्या माणसाला त्रास भेटू शकत नाही, कोणी सामान्य माणूस भेटू शकत नाही अमित भैयाला. खरं ही त्यांच्याबद्दल उचललेलं निगेटिव्ह आहे. तुम्ही जाऊन बघा बाबा उगवचायचं गरीब सगळ्यांना भेटतात. आम्हीच उठवायचं काय तर आता साहेबासोबत मी उठवत होतो ना, असं नसतं ते. बघा, राजकीय माणूस करोडपती अब्जोपती बी असला तर पैशाला कोणी भीत नाही. नाही नाही. कशाला भीत? माग माणसाचे डोके किती आहेत लोकशाहीमध्ये. गर्दी एक दिवस नसते तर करमत नसते, करमत नसतं नाही, त्याला उचलून फेकून देतात लोक. मग ह्यांना 15 वर्षापासून सांभाळले, अफवा उठवते जाते. 15 वर्षापासून निवडून दिले जाते. मग असं राहिलं तर लोक निवडून दिले असते का? मग असं निगेटिव्ह आहे. बोलायला काय नाही म्हणून काय तर बोलायचं. आणि ही भाजपची प्रवृत्ती आहे. आणि एक भाजपनं सातत्यानं या ठिकाणी एक अपप्रचार करूनच कसं म्हणतात मोहित भाई, दाल में कुछ काला है, दया कुछ तो गडबड आहे. आम्हाला आमच्या कारणावर असं की भाजपचेच काही अंतर्गत तुमचे मित्र तुम्हाला मदत करण्याची शक्यता हे मी जाहीरपणे बोलतोय, स्पष्ट बोलतोय. खरं हे बघा, लातूरच्या विकासासाठी सातत्याने लातूरकरांनी जी हिताचा आहे त्याचा निर्णय घेतलेला आहे. ते मग चाहे कुठलाही पक्ष असो. अनेक वेळेस भाजपच्या लोकांनी निष्ठावान भाजपचे तिकीट मागणारे इच्छुक तुम्हाला मदत करण्याची शक्यता आहे वाटते तुम्हाला? त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे, परंतु लातूरकरांची प्रवृत्ती सांगतो मी. लातूरकरांनी जो कामाचा माणूस आहे, जो लातूरच्या हिताचा माणूस आहे, मग ते कुठल्याही पक्षाचा असो, त्याला सहकार्य करण्याची लातूरची भूमिका राहिलेली आहे, नागरिकाची भूमिका राहिलेली आहे. म्हणून विलासराव लातूरला येताना खिशात एक विकासाचा कागद आणायची. मी लातूरला आल्यावर काही ना काही उद्घाटन करावं असे माझ्या सातत्याने 30-35 या ठिकाणी त्यांनी विभागीय कार्यालय आणले, विभागीय आयुक्ताला आणले, अनेक न्यायालय या ठिकाणी. लातूर आले की बंगला बांधतो, इथंच राहायचं. काय कारण आहे? शिक्षण, कायदा आणि सुव्यवस्था, जाते दंगल नाही, भाईचारा, लय चांगले लोक. व्यापाऱ्यांना खंडणी नाही, कधी नाही. काँग्रेस पक्षाचा एकही कार्यकर्ता रेस्ट हाऊसवर जात नाही. ते आमचा रेस्ट हाऊस करता नाही. आदरणीय विलासराव देशमुख म्हणजे काँग्रेसचा कार्यकर्ता रेस्ट हाऊसवर जाईन, शासकीयचा उपयोग करून घेऊ नये. दुसऱ्या पक्षाचं बघा, तुम्ही संध्याकाळी जाऊन बघा काय करतात तिथे जाऊन. काँग्रेसचा कार्यकर्ता असं कुठेही चूक केलेली, गडबड केलेली तुम्हाला सापडणार. शिस्त देशमुखांना लावली 100%. नेता जसं कार्यकर्ता तसं. नेता दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जावं. आता मुद्द्याला हात घालूया, शेवटचे 5 मिनिट राहिलेत. मोहित भाई, का हो मला सांगा, हे थोडंसं मी स्पष्ट बोलतो, तुम्हाला राग येऊ द्या, मित्र आहे मी तुमचा. तुम्ही माझे मोठे भाऊ, मी तुमचा लहान भाऊ. का हो मोहित भाई, तुम्ही 30-30 वर्ष 40-40 वर्ष या देशमुखावर परिवार मुस्लिम समाज प्रेम करतो, त्यांना का वाटत नाही का अमित भाईने सोडून द्यायचे लातूरचे आमदारकी, मोहित भाईला द्यायचं तिकीट, आणायचं निवडून. त्यांना अजून मार्ग होते आमदार व्हायला, मंत्री व्हायला, मुख्यमंत्री व्हायला. म्हणजे मी म्हणतो की तुम्ही एवढं मन मोठं का करत नाही, की मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व का मिळत नाही, हे माझा दावा आहे. तुम्हाला आंदोलन करावं लागतात. तुम्ही 25 जागामध्ये तुम्हाला किती जागा मिळाल्या हा मला प्रश्न आहे. तुम्ही पटोलेंना भेटलात, त्याचं नेतृत्व अमित भैयांनी केलं, मग तुमच्या पदरात काय पडलं हे करून, असं मला विचारायचं. बघा, वाढत्या ओळखीचा आला ना फायदा होतो. पंक्तीत बसलो आपण जेवायला आणि वाढत्या ओळखीचा दिसलं, लाडू विलासरावचे डायलॉग आहेत. येणाऱ्या काळामध्ये पुन्हा साहेबांची आठवण आली. येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीची सरकार सत्तेत आल्यानंतर अमित देशमुख आज त्यांच्यावर मराठवाड्याचे 46 आमदार निवडून आणण्याची जबाबदारी दिली आहे. म्हणजे राज्यामधले 2-3 नेत्यामध्ये अमित देशमुखाचा समावेश झालेला आहे. 46 आमदारांची जबाबदारी, मराठवाड्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. म्हणून मला एकदम विश्वास आहे की माझा नेता मला एक शब्द दिलेला आहे, काही करीन. विधान परिषदेवर तुम्हाला आमदार घेणार खेळाडूंच्या कोट्यातून,
काही आमच्या कलर आले हे जरा कसं आहे पुन्हा मोहित भाऊ आमदार झाल्यास आम्हाला भेटतील का नाही का ह्यांच्या सुद्धा आम्हाला मिटिंगला बसावं लागेल आम्हाला खात्री आहे. आज सहज भेटतात कसं असतंय सत्ता आणि संपत्ती आली की माणूस बिघडतो थोडा. मी तुम्हाला तीच सांगलो की आता वाढप्या ओळखीचा आलेला आहे आणि त्याला माहित आहे की मुजबीसाठी मला काही नाही काही करायचं आहे. माझ्यासमोर बोलत नाही. मोहित भाऊ तुमचा पुनर्जन्म झालेला आहे ऐकून घ्या मरणाच्या दाढीतून तुम्ही बाहेर आलेले आहे. तुम्हाला निसर्गा काल एकाच दिवशी कॅन्सर डिटेक्ट झाला तुमचं ऑपरेशन झालं. माझे मोहित भाई आज आपल्यात आहेत हे फक्त परमेश्वराची अल्लाची येशूची सगळ्यांची कृपा आहे. Yes. आज मोहित भाई सारखं नेतृत्व मला माहिती आहे. आम्हाला शंका होती की मोहित भाई लातूरला येतील का नाही. ऑपरेशन झालं त्या दिवशी आम्हाला जास्त कळालं एस आर काका तर तिथंच गेले म्हणजे त्या रोगातच गेले आणि आमचे मोहित भाई मात्र जिवंत आहेत. मला असं वाटतं की अमित भैया या मोहित भाई सारख्या माणसाला न्याय द्या त्यांना एकदा आमदार करा एकदा त्यांच्या गळ्यात आमदारकीची माळ घाला. मुस्लिम समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल खरं 100% माझा नेता मला 100% माझ्या नेत्यावर विश्वास आहे. त्यानं मला शब्द दिलेला आहे मुजबीर तुमच्यासारखा कार्यकर्ता जाहीर तरुणांच्या सभेमध्ये म्हणलेला 25,000 लोकांच्या सभेमध्ये अमित विलासराव देशमुख काय म्हणले मुजबीर सारखा एक कार्यकर्ता असलं तर बाकी काय बघायची गरज नाही. ते स्वतः बी झोपत नाहीत आणि मला बी झोपू देत नाही. किती वाजता फोन असतो रात्री 3 वाजेपर्यंत त्यांना घेऊन बसत होतो मी. अरे बापरे आणि सकाळी 6 वाजता अजून बंगल्यावर काम म्हणजे काम त्याच्यामध्ये काम पण माझे कारण मी खेळाडू आहे. मेहनत करणं आपलं काम आहे. आपल्या रक्तात आणि मला नेते बी तसे मला फ्रेंड होतं काही अडचण नव्हती. मुजबीर तुम्ही चुकीचं करत नाही तुम्ही करा योग्य करा. अहो विश्वास सहजासहजी सख्या भावावर कोण दाखवत नाही. माझे विलासराव असतील दिलीपराव असतील अमित भाई असतील माझ्यावर 100% विश्वास. जातीवादी आहेत का 100% नाही. काय ते त्यांना बामणाचं वावडे म्हणे ब्राह्मण समाजाला ते काय खरे बघा मी बामणी वाटते तुम्ही ब्राह्मण आहो कारण आमच्या ताटात कधी 2 लाडू नाही पडले म्हणून विचारले मी तुम्हाला. तुम्ही ब्राह्मण लाडू येऊ दे इकडे आमच्याकडे. तुम्ही ब्राह्मण आहो तुम्ही आशीर्वाद द्यायचं काम करा. तुम्ही ब्राह्मण आशीर्वाद द्यायचं काम करावं. तुमच्याकडे आशीर्वाद दक्षिणा तर निश्चितच दक्षिणा करावं लागेल. येस म्हणून अमित भैया मला या ठिकाणी ते जातीवादी नाहीत तुम्हाला म्हणायचं. 100% जातीवादी नाही. त्यांच्या ते क्वालिफाईड आहेत. एखादी गोष्ट त्यांना करायची असेल तर 2-3 चौघाची राय घेऊन करतात. जास्तीत जास्त आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब एखादा काम असेल तर त्यांचा सल्ला घेतात. काल दीपक सिंह मला काय म्हणला मोहित भाई अरे दादा काय म्हणजे अर्चना त्याला कशाला आणणार आहोत तुम्ही उमेदवार म्हणून कारण मी जर पाठपुरावा जास्त केला फडणवीसकडे अर्चना ताईंना द्या माझ्या युट्यूब माझ्या माध्यमातून माझ्या परीने वाजवलं त्याची कुठे दखल घेतली असं म्हणतात. मला खरं वाटत नाही का एवढा मोठा माणूस माझ्या घरी साधारण गरीब माणसं कशाला दखल घेतली पण म्हणतात घेतली बरं ठीक आहे घेतली दिली. काल दीपक सिंह मला दादा ते आमच्या डोक्याला ताप झाला ते अमित भाई आम्हाला झोप उभी देणं त्यांची उभी देणं रात्री अपरात्री फोन कुठे आहेत चला म्हणजे नाही कसं आहे अमित देशमुख यांचा पहिल्यांदा आज महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत. 35 विधानसभा 4-5 सभा बाहेर जिल्ह्यात आहेत. 35 विधानसभामध्ये हेलिकॉप्टर गाडीवर गेल्यावर तर निवडून संपून जाईल बरोबर 4 मतदारसंघ होणार नाही. आणि ती हेलिकॉप्टरवर टीका व्हायला लागली. नाही त्यांच्या गाडीतून लाल गाडीतून फिरण्यावर टीका व्हायला लागली. पदयात्रा नाही म्हणजे ती रथयात्रा आहे. हे बघा ज्याने काम केलं त्यांनी बोलायचा अधिकार आहे. बरोबर तुम्ही त्याच्यासाठी काही तुम्हाला बोलायचं काय निकम्या माणसाचं कुणी ऐकून घेत नाहीत. लातूरकर ह्यांना चांगलं ओळखलेत. आमचे बी मित्र आहेत अनेक वर्षापासून. काय उपयोग आहे कोणाला आणून जिथं लढाई योग्य आहे. लातूरमध्ये खंडणी नाही व्यापाराच्या बैठकीमध्ये डायरेक्ट लाईव्ह टीव्ही झालेला आहे. लातूर कोणाला त्रास नाही 100%. मग लातूरकरांना काय पाहिजे त्रास नको आहे खंडणी नको आहे शांतता पाहिजे पस्त्या नको आहेत. शांतता असली तर व्यापार वाढतो गावाची प्रगती होती आणि ही सर्व त्यांच्याकडे जमेची बाजू आहे. आम्ही देश येतील निवडून 100%. त्याच्यामध्ये दुमतच नाही. खटकेमुळे काही खटका उडल हे बघा कोण काय उभारायचं त्याची आपण चर्चा सुद्धा करू नये. आम्ही उभारलो आम्ही कामाच्या नावावर विकासाच्या नावावर काँग्रेस पक्ष मतदान मानताय. आश्वासनावर काँग्रेस पक्ष कधीही मतदान मागणार नाही. आणि भाजपवाले आश्वासन काय आश्वासन देत असतात काही करत असतात. मी तीच म्हणलो ना
नोटबंदी आणि जीएसटीवर मतदान मागून दाखवा त्यांनी. लई त्यांची चांगली योजना आहे ना, मागू शकत नाही. या देशाचा जास्तीत जास्त नुकसान भाजपच्या काळामध्ये झालेलं आहे. सर्व शासकीय यंत्रणा ताब्यात घेऊन उद्योगधंदे ताब्यात घेऊन या ठिकाणी विकण्याचा जो सपाटा लावलेला आहे त्याच्यामुळे येणाऱ्या लोक त्याचा निर्णय 20 तारखेला घेतील. 100% घेतील. आणि तुम्हाला सांगतो की आजचा सर्वे जर कोणी काढून बघितलं 175च्या वर या ठिकाणी महाविकास आघाडीची जागा निश्चितपणे मुख्यमंत्री होतील. तुमचा आमचा आशीर्वाद लागला 100%. काय क्वालिटी कमी आहे दाखवा. बरोबर. शिक्षण आहे, भाषा आहे, बोलण्याची लोकांबरोबरची देखणे आहेत देखणे तर आहेच आहे. आठवाडे साहेबासारखे आहे. ती सर्व जमेची बाजू आहे त्याच्याकडे. लोक म्हणतात कामं कमी आणि हातात जास्त आली देत म्हणतात. नाही ना, हे बघा संधी आल्यावर तुम्ही बोलू शकता. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यानंतर जी सुवर्ण काळ होता, मी म्हणून त्याचा वाद तो काळ येईल लातूरला यावं अशी आपल्या सर्वांची प्रार्थना आहे. अनेक प्रश्न आपले प्रलंबित आहेत. लातूरला एक मॉडेल जिल्हा म्हणून आपल्याला पहिला घास येईल लातूर, पुन्हा पहिला घास मिळेल लातूरला. 100% विकासाचा पहिला घास लातूरला अमित भाई काढून ठेवणार म्हणजे ठेवणार. मित्रांनो, पाहता 32-33 मिनिट मुलाखत झाली. आणि कशी वाटली मुलाखत? आमच्या मोईज भाईला आपण शुभेच्छा देऊया. मोईज भाई, अमित भैया तो चुन के आएंगे ऐसा आपका कहना है, जो होगा सो होगा देखा जाएगा, लेकिन आप आमदार जरूर बनेंगे ऐसा मुझे लग रहा है. आणि काही शब्द मिळाला आहे त्यांना की मुस्लिम समाजाला विधान परिषदेमध्ये प्रतिनिधित्व देण्याचा शब्द. बोला ना, बोला. मराठवाड्यातील 2 विधान परिषदेची जागा अल्पसंख्याक समाजाला द्यावे ही सुद्धा मागणी आम्ही महाराष्ट्रामध्ये ठेवलेली. ब्राह्मणाला करावं, काय फरक, मला करा. माझ्या ठिकाणी तुम्ही मिळू शकतो. आपण जातपात मानणाऱ्यापैकी आहो का? आता आपण 40 वर्ष झालो. मी तुम्हाला ब्राह्मण म्हणतो, तुम्ही मला माझा खुदबा तुमच्या इथेच असतो, तुमची दिवाळी आमच्या 100%. आणि चाललेली परंपरा आहे त्याच्यामध्ये जातपात ही फार तुच्छ गोष्ट आहे. मानू नये माणसाने. बरोबर. कुणाला कधी 2 शीट मागितल्या तुमच्या अल्पसंख्याकांसाठी. हा, माझं थोडं द्या आम्हाला निवडून. कसं आहे पटोले साहेब काय म्हणले? म्हणजे तुमचं असं म्हणले जातीसाठी मागणं. म्हणजे अमित देशमुख किती आमदार निवडून आणतील त्यावर तुमचं गणित ठरणार आहे का? अमित देशमुख हे मोठे 100% 46 मध्ये अनेक जागा त्यांचे निवडून येण्याची शक्यता आहे. त्याबद्दल नाही, त्यांच्याकडे एक शक्ती आली, राजकीय शक्ती. मी चांगल्या पदावर असून हे सांगतो. मला अमित देशमुखांनी अमित भाईने म्हणलेलं आहे की माझ्या खुर्चीच्या बाजूला तुमची खुर्ची. डायरेक्ट अमित भाई विचारा तुम्ही असं म्हणलं का नाही. मित्रांनो, मुलाखत कशी वाटली आम्हाला लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबा आणि आपल्या प्रतिक्रिया आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवश्य कळवा. कारण आमचं कमेंट्स ऑफ असतं, कारण आम्हाला शिव्या खायच्या आता या वयात सवय नाही. त्यामुळे आम्ही विचार केला तुमचं कौतुक नको, तुमच्या शिव्या नको. मला बोलायचं तर व्हॉट्सअपवर नक्कीच आपण मॅसेज टाकू शकता, त्याचं उत्तर मी नक्कीच देईन. फक्त कॉल करू नका, व्हॉट्सअप मॅसेज टाका. तर मित्रांनो, कशी वाटली मुलाखत? माझी गाडी माझा नेतामध्ये उद्या आपण नवीन नेत्यासोबत भेटूया. मुईज भाई, धन्यवाद, नमस्कार. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल.